सांग सांग भोलानाथ, दारू बंद होईल काय? न पिता बाबा माझे घरी येतील काय? न पिता बाबा माझे घरी येतील काय? सांग सांग भोलानाथ, दारू बंद होईल काय? ज्याला आवड असते त्याला सवड मिळतेच, ही म्हण कायमच आपण ऐकत असतो. याच म्हणीला अनुसरून महापालिकेत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत असणारे सुरेश पवार आपली कलेची आवड जपत आहेत. महापालिकेत कर्मचारी म्हणून तर ते उत्तम कार्य करत आहेतच, या व्यतिरिक्त कलाकार म्हणूनही त्यांनी अनेक कलाकृती साकारल्या आहेत. नाटक ते टीव्ही मालिका अशा अभिनयातील सर्वच क्षेत्रातील जबाबदाऱ्या त्या लीलया पेलत आहेत. माझं नाव सुरेश शांताराम पवार. सध्या मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत आहे. खरं सांगायचं तर ॲक्टिंगची आवड ही लहानपणापासूनच होती आणि परिस्थितीमुळे मात्र त्या क्षेत्रामध्ये मला काही करिअर करता आलं नाही. कारण जीवन इतकं खडतर होतं. खडतर म्हणजे खरं वस्तुस्थिती एका वेळीत सांगायची तर आई मला आठवत नाही आणि वडील माझ्या वयाच्या 16व्या वर्षी वारले. त्यानंतर या मुंबईमध्ये मी एकटा माझं संपूर्ण आयुष्य जगत इथपर्यंत आलो. सुदैव एवढंच राज्य राखीव पोलीस दलामध्ये कामाला लागलो आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाला सुरुवात झाली. पण नाट्यवेड मात्र आतल्या आत उफाळून येतच होतं. पण पोलिसी सेवा ही अत्यावश्यक होती त्यावेळीची आणि त्यातून राज्य राखीव पोलीस दल असल्यामुळे मला जास्त काय त्या क्षेत्रात प्रगती करता आली नाही. तरी त्यावेळेला एका SRPमध्ये असताना मी शेवटी तूच अपराधी या नाटकामध्ये काम केलं होतं. त्यानंतर कर्मधर्म संयोगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सुरक्षाची जाहिरात माझ्या वाचनात आली आणि मी विचार केला की आपण इकडे काहीतरी प्रयत्न करूया आणि त्यातली ड्युटी असताना मी या ठिकाणी अर्ज केले आणि सुदैवाने माझा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक या पदावरती माझा नंबर लागला. मग रीतसर मी राजीनामा वगैरे तिथला देऊन या कल्याण डोंबिवलीमध्ये रुजू झालो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पहिल्याच दिवशी मला गजानन कराळे, भिकू बारसकर वगैरे अशी जी काही नाना शेळके, शेलार साहेब अशी मंडळी लाभली जी नाट्यवेडी मंडळी होती आणि कल्याण डोंबिवलीचा आपला कारभार सांभाळून ते नाटकासाठी जीव की रान करत होते. सुदैवाने त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांनाही माझ्यातले कलागुण दिसले आणि त्यानंतर मी काही जी तिथून झेप घेतली. मग ह्याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करताना आजपर्यंत जवळजवळ गेली 25 वर्ष मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सातत्याने सहभाग घेतोय. 7 ते 8 वेळा आपलं नाटक संपूर्ण राज्यात पहिल्या क्रमांकावरती आपण हे नाटक आणलेलं आहे. पण हे सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रतिनिधित्व करताना विशेष म्हणजे माझे माननीय आयुक्त असतील, माझे इतर सर्व संबंधित अधिकारी असतील, माझ्या सुरक्षा विभागातील अधिकारी आणि सहकारी असतील, या सगळ्यांनीच मला प्रत्येक वेळेला सहकार्य केलेलं आहे आणि मी देखील माझं कार्यालयीन कामकाज सांभाळून उरलेल्या वेळामध्ये तालीम केलेली आहे. 10 ते 6 ड्युटी संपली की संध्याकाळी जाऊन नाटकाची तालीम करायचो. ते नाटकाचं वेळ जोपासत असतानाच विश्वास नवरे म्हणून माझे एक मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून मला दूरदर्शन मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि एक संधी मिळाल्याच्या नंतर त्यानंतर लागोपाठ 12 ते 13 मालिका मला सातत्याने मिळाल्या. व्यसनमुक्ती हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे आणि व्यसनमुक्तीवर मी नाटक केलं आहे, पुस्तकं लिहिली आहेत, गाणी लिहिली आहेत आणि आजही मी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम करत असतो. तुझी बंद कर दारू नको फुकटचा मरू, साऱ्या देहाची वाट लागली, झाला हाडाचा सापळा बिन रशीचा झोपाळा, तुला नशा ही भारी पडली. होती किती छान नोकरी, मुले 2 ती गोजिरी, सुंदर पत्नी मंजिरी, जोडी कशी छान होती बिल्लोरी. काय आहे तुझ्या मनात सांग माझ्या कानात, वेळ नाही आता उरली, झाला हाडाचा सापळा बिन रशीचा झोपाळा, तुला नशा ही भारी पडली. लहानपण अतिशय खडतर गेल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेत सुरक्षा पदाची नोकरी मिळाली आणि त्यानंतर कल्याणमधील नाट्यवेड्या मंडळींची देखील भेट झाली. या मंडळींनी माझ्यातील गुण हेरले आणि मला नाटक करण्याची संधी दिली. त्यानंतर आज तागायत मी नाटक स्वरूपात माझी कला सादर करत असतो. अनेक मालिकांमध्येही मी काम केले आहे, असे सुरेश पवार अभिमानाने सांगतात. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील मला मोठ्या प्रमाणात मदत करत असल्याची माहिती पवार यांनी दिली. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.